आजच्या दिवसभरातल्या सर्वात मोठ्या बातमीवर आपण आता या व्हिडिओत सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात आता जी माहिती समोर आली आहे ती तुमची आमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही। कारण भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक ट्विस्ट आलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका आहे का असा सवाल उपस्थित करणारी एक तक्रार SIT कडे आली आहे। या तक्रारीने खळबळ उडाली आहे। होय मंडळी, बरोबर ऐकलंय तुम्ही। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वळण आले। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची खळबळजनक तक्रार विशेष तपास पथकाकडे दाखल झाली आहे। बीडमधील एका अज्ञात व्यक्तीने ही तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। अशोक खरात याच्या काळ्या कारणामांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने SITची स्थापना केली। या तपास पथकाने पीडितांना तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक जारी केला होता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच हेल्पलाईनवर बीडमधील एका इस्माने संपर्क साधून खळबळजनक दावा केलाय। या तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका आहे। ही तक्रार थेट अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेल्या अंतर्गत वादातून किंवा कट कारस्थानातून असल्याचं प्राथमिक दर्शनी दिसत असलं तरी पोलिसांनी याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे। अशोक खरात आणि रुपाली चाकणकर कनेक्शनही पाहूयात। अशोक खरात हा स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेत महिलांचं शोषण आणि आर्थिक फसवणूक करायचा। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच रुपाली चाकणकर यांचं नाव यात ओढलं गेलं। खरातच्या शिवनिका ट्रस्टवर रुपाली चाकणकर या ट्रस्टी म्हणून कार्यरत होत्या। इतकंच नव्हे तर खरात सोबतचे त्यांचे काही फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजेच अजित पवार गटाची प्रतिमा डागाळली जात असल्याचं पाहून पक्षानं कठोर पावलं उचलली। परिणामी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। चाकणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी कायदेशीर कचाट्यात त्या पुरत्या अडकल्याचं दिसतंय। सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार अशा वेळी आली आहे जेव्हा चाकणकर यांच्यावर आधीच अनेक आरोप आहेत। या तक्रारीमागे नेमका काय हेतू आहे? खरातच्या आर्थिक व्यवहारातून काही बिनसलं आहे का किंवा राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून हे टोकाचं पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे का? या सर्व बाजूंचा तपास आता SIT करते। तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार खरातच्या ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले असून त्यात काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जाते। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काही कट रचला जात असल्याची कुणकुण लागल्यानेच ही तक्रार दाखल करण्यात आल्याचं बोललं जातंय। या नव्या तक्रारीमुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे। यापूर्वीच शिर्डी पोलिसांनी चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना 2,40,00,000 रुपयांच्या संशयास्पद बँक व्यवहार प्रकरणी नोटीस बजावली आहे। या व्यवहारांचे धागेदोरे अशोक खराशी जुळत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। आता सुनेत्रा पवार यांच्या जीवाशी संबंधित तक्रार आल्याने SIT या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे। पोलिसांनी बीडमधील त्या तक्रारदाराची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं असून त्याचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेबाबत गृह विभाग आता अधिक सतर्क झालाय। या तक्रारीत किती तथ्य आहे याची पडताळणी तातडीने करण्याचे आदेश देण्यात आलेत। जर या तक्रारीत थोडं जरी तथ्य आढळलं तर रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असू शकते। भोंदू अशोक खरात प्रकरण आता केवळ एका बाबाच्या लैंगिक शोषणापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये तर ते राज्याच्या सर्वोच्च सत्ता केंद्रापर्यंत पोहोचलं। एका बाजूला महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यावरच गंभीर आरोप होणं आणि दुसऱ्या बाजूला महिला उपमुख्यमंत्र्याच्या जीवाला धोका निर्माण होणं यामुळे महाराष्ट्र राजकारण ढवळून निघालंय। SITच्या तपासात आता काय निष्पन्न होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।